श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने आपण संवाद साधतो आहोत. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुवर्य माननीय प्राध्यापक नागेश सिंघन सर यांच्याशी. सिंघन सर, काव्यसंग्रह तुमचा प्रकाशित झाला, हातोहात त्याच्याप्रती काही खपल्या, काही आपण भेट दिल्या शाळा, कॉलेजेस, ग्रंथालय, वाचनालयासाठी. हे सर्व झालं, परंतु तुमच्या काव्यसंग्रहाचं शीर्षक जे आहे ते भाग्यविधाता आहे. मग आता मी पण एक कवी आहे, लेखक आहे, परंतु ज्यावेळेस आपण पुस्तक प्रकाशित करतो त्यावेळेस त्याचं शीर्षक जे आहे ते शीर्षकाविषयी आपली भूमिका असते, एक विचार असतो, एक हेतू असतो, एक आशय असतो, भावना असते. मग तुमचा जो हा काव्यसंग्रह आहे, काव्यसंग्रहाचं शीर्षक आहे भाग्यविधाता. मग हे शीर्षक ठेवण्यामागं तुमचा अर्थ काय होता, तुमची भावना काय होती, त्याचा आशय काय होता, तर हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी 7वीला असताना मराठी शाळेत गाईच्या गोठ्यामध्ये गाईच्या पाठीवरून हात फिरवत असे, तिची सेवा करत असे. त्यावेळा गणपती महाराज माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले, तुझे हात बघ. मी हात बघितले, ते सोन्याचे झाले होते. बरं, स्वप्नामध्ये? स्वप्नामध्ये. आणि मग ते बघून मी मागं त्यांना नमस्कार करा भांबवून गेलो. मी नमस्कार करून मागे येऊन पळत तर ते अंतर्धान पावलं. सोन्याचे हात म्हणजे सोनं, हात लावेल तर सोनं असं नाही, पण जिथं हात आपण एखाद्या कामामध्ये, चांगल्या कामामध्ये अर्थात जर हात घातला किंवा ते आपण काम स्वीकारलं तर ते सक्सेस होतं, पूर्ण यशस्वी होतं. असं मला आत्तापर्यंतचा अनुभव आहे. महाराजांनी दृष्टांत दिल्यामुळं किंवा स्वप्नात आल्यामुळं मी माझ्या अंगणामध्ये 3000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटमध्ये गणपती मंदिर बांधलं. 1993 साली बाळासाहेब गुर्जरच्या प्रवत्त्याखाली गणेश याग घेतला. ब्रह्मवंदना आणि सगळ्या माझ्या राजकीय पुढाऱ्यांना, मित्रांना, सर्वांना मी गणेश यागाचं, महाप्रसादाचं भोजन दिलं. हा माझा गणपतीवरती असलेली भक्ती किंवा श्रद्धा आहे म्हणा. मग त्याबरोबर मी अष्टविनायक, अष्टलक्ष्मी आणि शिवशक्ती अशा तऱ्हेच्या मूर्ती तिथं बसवल्या. आदरणीय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या शुभ हस्ते, माझ्या आईने हट्ट धरला म्हणून तिच्या हस्ते आणि परिचारकांच्या, कर्मयोगींच्या हस्ते, अध्यक्षतेखाली मी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलं. आईच्या केवळ हट्टामुळं, म्हणजे तिची भक्ती पांडुरंगावरती होती आणि त्याचं मत असं होतं की हे सगळं माझ्या पांडुरंगानं तुला दिलं. मग ते विठ्ठल मंदिर बांधलं. मंदिरामध्ये सर्व देवता आहेत, त्यांच्यावर आमची सगळ्यांची श्रद्धा आहे कुटुंबाची. आणि मग त्यातून पुढं हे नाव देण्याच्या पाठीमागे एकच भावना की सगळ्यांचं देवांचा देव गणपती महाराज, तो ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणतो. त्याच्या आदेशाशिवाय काही काम होत नाही. आणि त्याने हे जर आपल्याला आशीर्वाद दिला तर आपली विघ्न नाहीशी होतात, कार्यामध्ये सुयश प्राप्त होतं आणि मग सुखसमृद्धी लागते. अशा अर्थानं मला ते भाग्यविधाता हे नाव, कारण त्यांनीच माझं भाग्य बदललं, म्हणून हे भाग्यविधाता हे नाव या पुस्तकाला मी दिलं. म्हणजे विघ्नहर्त्या गणरायावर तुमचा एक विश्वास आहे, श्रद्धा आहे आणि तुम्ही जे जी कामं आजपर्यंत करत गेला ती कामं यशस्वी झाली, कोणत्याही विघ्नाविना ती यशस्वी झाली. त्यामुळे तुमची श्रद्धा आहे ती अढळ आहे आणि त्या भाग्यविधात्याचं नाव तुम्ही तुमच्या पुस्तकाला शीर्षक म्हणून दिलं. अतिशय छान आणि सुंदर कल्पना आहे सर, धन्यवाद. 7 जन्माच्या गाठी अखंड सौभाग्यासाठी या ब्रीदवाक्यासह पंढरपुरातील भव्य दिव्य पद्मनाभ पॅलेस मल्टीपर्पज हॉल आपल्या सेवेत. आकर्षक आणि प्रशस्त मुख्य हॉल, जेवणासाठी स्वतंत्र डायनिंग हॉल, पाहुण्यांसाठी आरामदायी राहण्याची उत्तमोत्तम सोय,
तसेच मोठी आणि सुरक्षित पार्किंग व्यवस्था, सर्व काही एकाच ठिकाणी. तुमच्या कार्यक्रमासाठी A to Z पॅकेजची खास सुविधा, सजावट, केटरिंग, लाइटिंग आणि संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी आमची. तुमच्या आनंदाच्या क्षणांना भव्यतेची जोड द्या. आजच बुक करा. पद्मनाभ पॅलेस मल्टीपर्पज हॉल, पंढरपूर.